पवित्र नद्यांनो, या आणि प्रतिकात्मक रूपात या सगळ्यांना दर्शन द्या। हे स्वर्गीय कलश आहेत का? हे खऱ्या पवित्र नद्यांचं दर्शन आहे। स्वामी देवा, या पवित्र नद्या पावलांच्या रूपानं प्रकट झाल्या आहेत। ही कृपा आम्ही कशी पेलू? घ्या, पवित्र नद्यांचं दर्शन घ्या। आमच्या हक्कीला साथ दिली, इथे आलात, सगळ्यांना दर्शन दिलं। अशाच खेळत राहा। शिव शंकर शंभो। बाळ्या, पवित्र नद्यांच्या स्नानाचं पुण्य तुम्हा सगळ्यांना मिळालं। स्वामी, आजपर्यंत जे ऐकलं होतं ते आज प्रत्यक्ष अनुभवलंय। अक्कलकोटचं हे महात्म्य बघून माझं जीवन धन्य झालं स्वामी। अवघ्या जगानं हे अनुभवायला हवं। आपण प्रत्येकाला इथे आणूयात, स्वामींच्या पवित्र भूमीत, स्वामींच्या दर्शनाला। नाही जोशी बुवा, चुकताय तुम्ही। हे बघा, आपण कोणालाही इथवर आणू शकत नाही। केवळ स्वामीच इथवर सगळ्यांना आणू शकतात। शिव शंकर शंभो। बाबा, बाबा काय झालं तुम्हाला? बाबा, मलाही कळत नाहीये की आपण इथे कसं आलो। काय झालं बाबा? मला असं वाटतं मगाशी जो दूर झाला होता ना, त्याने आपली शुद्ध हरपली असावी। बाबा बघा, मगाशी आपण जिथे पडलो ती ही जागा नाहीच आहे। बघा, ते झाड इथे कुठेच दिसत नाहीये। मग आपण इथे कसं आलो? कसं शक्य? मलाही नाही कळत आहे बाबा, हे आपल्या बाबतीत काय घडतंय। इतकंच समजतंय की स्वामींच्या कृपेमुळे आपण सुखरूप आहोत।
स्वामींचं नाव घेऊयात आणि पुढे जाऊयात. कदाचित हाच त्यांचा मार्ग असेल जो आपल्याला कळत नाहीये. सिद्धी कौतुक आहे तिचं, कौतुक. कौतुक कसलं बाबा? स्वामींची कृपा असली की मार्ग आपोआप सापडतो. आपण फक्त पुढे चालत राहायचं. स्वामी नक्कीच मार्ग दाखवतील. बाबा, ते तिकडे गाव दिसतंय. मला असं वाटतंय आपण अक्कलकोट जवळ आलोय. चला आपण जाऊयात. स्वामींनी चमत्कार केला. आपण अक्कलकोटच्या वेशीपाशी आलो. बाबा, तुमची इच्छाशक्ती फळाला आली. आपण अक्कलकोटला पोहोचतोय. अभी वक्त नहीं आया है, इम्तिहान खत्म नहीं हुआ है. दादा, स्वामी समर्थांच्या अक्कलकोट गावी जायचं आहे. अक्कलकोट गाव हेच ना? अक्कलकोट? अहो, अक्कलकोट नावाचं गावच नाही इथं. आमचं नाव, आमचं गाव, आमच्यावर हक्क मिळेल, पण आमच्या मर्जीने. वाट पाहायला लावणारही आम्हीच आणि वाट दाखवणारही आम्हीच. काय रे, आम्ही तुमचे कोण? स्वामी, तुम्ही आमच्यासाठी माऊलीप्रमाणे आहात. माऊली म्हणजे आई. मग जेव्हा तुम्ही आमच्याकडे येता तेव्हा तुम्ही माहेरी येता. मग माहेरी येताना रिकाम्या हाताने येतात का रे? स्वामी, अहो आम्ही काहीच आणलं नाही. स्वामी, माफ करा, चुकलं आमचं. मी आत्ता बाजारात जाऊन काही वस्तू घेऊन येतो. गोपाळ बुवा, थांबा. अहो, स्वामींच्या म्हणण्याचा तो अर्थ नाही. स्वामी या भौतिकातलं काहीही मागत नाहीये. खरंय, स्वामींना सोनं चांदी वस्तू हे काहीच नकोय. त्यांना फक्त भक्तीचा अर्पण हवं असतं. स्वामी, नेमकं कशाबद्दल बोलताय तुम्ही? नाही म्हणजे मला काही कळत नाहीये म्हणून विचारते. स्वामी, तुम्हाला काय सुचवायचं यातून? डोळे बंद करा. हो. शिव शंकर शंभो. स्वामी, अहो या जोड्या आमच्या खांद्यावर अशा अचानक कशा? बसा खाली. जोळीत बघा काय आहे.
स्वामी, यामध्ये तर प्रत्येक पानावर आपलं नाव आहे. श्री स्वामी समर्थ असंच लिहिलंय. स्वामी, अहो यावर तर श्री स्वामी समर्थ असंच लिहिलंय सगळीकडे. यात कोणी किती भक्ती केली याची नोंद आहे. स्वामी, अहो याच्यात 3-4 पानांवर लिहिलंय. बाकीची सगळी कोरी आहेत. असं का? कपिले, तू आमचं नाव घेतेस खरंय, पण त्याहून जास्त चुका करतेस, पाप करतेस. आणि जशी जशी पाप वाढत जातात तसा तसा पुण्याचा संचय कमी होत जातो. अरे अक्कलकोट म्हणजे तुमचं माहेर आहे, आणि माहेर येताना रिकाम्या हाताने यायचं नाही. तुमची भक्तीची आणि पुण्याची झोळी भरलेली आहे, जशी तुम्हा सगळ्यांची. आम्ही काय सांगतोय ते नीट ऐका. आमचा राजाराम आणि सिद्धी अक्कलकोटला यायला निघालेत. राजाराम, तुला अहंकार झाला, पण तू आमचं नावही घेत होतास, भक्ती करत होतास. मात्र सिद्धी बाळा, तू फक्त तुझे वडील भक्ती करताय म्हणून भक्ती करत आलीस. आता तुझ्यात ती भक्ती जागृत करण्याची वेळ आली आहे. गोपाळा, जा, तू जी बखर लिहितोय ती जेवढी लिहून झाली तेवढी घेऊन ये. हो स्वामी, आणतो. स्वामी, ही बखर घेऊन आलोय. चल आमच्या बरोबर. आज सिद्धीच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस आहे. स्वामी स्वतः तिच्याकडे गेलेत, म्हणजे तिच्या आयुष्यामध्ये स्वामींच्या कृपेचा प्रवाह वाहणार आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बाबा, काही वेळापूर्वी आपण जंगलात होतो आणि आता इथे. आपण इथे कसे आलोत काहीच कळत नाही. स्वामींची योजना असेल. पण याऐवजी आपण अक्कलकोटला स्वामींच्या चरणाशी बसलो असतो तर किती बरं झालं असतं ना. स्वामींचं रूप बदलतंय म्हणजे नक्कीच काहीतरी लीला घडणार. हे नक्कीच एखाद्या आत्म्याच्या जागृतीचं चिन्ह आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. काका, आम्हाला अक्कलकोट गावी जायचं आहे. हे गाव कोणतं आहे सांगाल का? ही मुलगी अक्कलकोट मध्ये उभी राहून अक्कलकोटची वाट विचारते. ही स्वामींची रचना आहे बहुतेक. काका, आम्ही सतत रस्ता चुकतोय. काय घडतंय काही कळतच नाहीये. माऊली, स्वामींनी सांगितलं होतं की योग्य व्यक्तीला ही बकर वाचायला द्या. मुलगी संकटात दिसतीये, बली दिसतीये, ही बकर तिला वाचायला द्या. होय माऊली, देतो. हे घे बाळ, स्वामींची बकर. स्वामींचं नामस्मरण कर, स्वामींची सेवा कर, म्हणजे तुला तुझा मार्ग सापडेल. ही बखर तुझ्या हातात आहे म्हणजे मार्ग तुझ्या पायामध्ये आहे. पण काका, आम्ही खूप दुरून आलोय. ना राहायची व्यवस्था ना खायची व्यवस्था. ही बखर कुठे बसून वाचू मी? बाळा, कशाला काळजी करते? सेवा करायची इच्छा असली की सगळी व्यवस्था स्वामीच करताय. या इथं जवळच धर्मशाळा आहे, तिथं बस, तिथं वाचन कर. हा, पण गोपाळ माऊली, हिला बखर वाचनाचे नियम समजावून सांगा. वाचनाचे वेगळे असे काहीच नियम नाहीत. पण मग स्वामी मला का सांगतायत तिला नियम समजावून सांग म्हणून? मी सांगतो.
काय ना बाळा, एकदा काही बखर वाचायला सुरुवात केली की जागेवर उठायचं नाही, कुठं हालायचं नाही, थांबायचं नाही. आणि 2 वेळा जर नियमांचं उल्लंघन झालं तर परत ही बखर वाचण्याची परवानगी नाही. आता हे सगळे नियम पाळायची तयारी आहे का तुझी? हो, तयारी आहे माझी. चालत की मग गोपाळ माऊली, घेऊन जाऊया ना धर्मशाळेकडे. हो मग या. हे पहा बाळ, माऊलीनी सगळी तयारी केलेली आहे. तू आता वाचनाला सुरुवात करू शकतेस. काका, तुम्ही माझ्यासारख्या क्षुल्लक जीवावरती इतकी कृपा केली, याचे पांग मी कसं फेडू? तू काहीही काळजी करू नकोस, चिंता करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. गोपाळ माऊली, आपण सुद्धा थोडा वेळ इकडे थांबू आणि आता ही जी बखर वाचणार आहे ते आपण श्रवण करू. स्वामी, माझ्या हातून तुम्ही लिहून घेतलेली ही बखर आणि आज तिचं श्रवण तुम्ही स्वतः माझ्या शेजारी बसून करणार. हा क्षण माझ्यासाठी मोक्षापेक्षाही मोठा आहे. मला तर वाटतंय या मुलीच्या निमित्तानं ही लीला माझ्याच कृपेचा भाग आहे. तुमची रचना आगाध आहे स्वामी. श्री स्वामी समर्थ. ही सेवा माझ्या प्राणापेक्षा मोठी आहे. काय बी म्हणा सका भाऊ, अक्कलकोटमध्ये येऊन फार छान वाटलं बघा. माऊली काका, हे लोक असं का बोलतात? ते म्हणतात की आपण अक्कलकोट मध्ये पोहोचलो, पण हे तर अक्कलकोट नाही ना. मग त्यांना असं का वाटतंय? बाळा, भक्तांसाठी जगातली प्रत्येक जागा ही अक्कलकोटच आहे. तुमच्या मनात जसा भाव असतो तशी गोष्ट निर्माण होते. आता बाळा, तू जर काही बखर वाचताना मनामध्ये हा विचार आणलास की हे अक्कलकोट आहे, तर स्वामी तुझ्या करता इथेच अक्कलकोट उभं करतील. तुला पायपीट करत कुठेही जायची गरज पडणार नाही. बाकी सगळा फक्त दृष्टीतला फरक असतो बाळा. म्हणजे मी जर असं मानलं की मी अक्कलकोट मध्ये आहे आणि ही बखर स्वामींना वाचून दाखवते, त्यांच्यापर्यंत माझी ही भक्ती पोहोचेल आणि माझी ही सेवा फळाला येईल का? सिद्धी बाळा, अक्कलकोट गाठण्यासाठी पायांची पायपीट नको, मनाची सिद्धता पुरेशी आहे. मनानं पोहोचशील तर नक्की स्वामींची भेट होईल. घे स्वामींचं नाव आणि बखर वाचायला सुरुवात कर. मी आता असंच मानते. श्री स्वामी समर्थ. मी आता अक्कलकोट मध्ये आहे आणि माझी ही सेवा, माझी ही साधना तुम्ही स्वीकार करावी. जेव्हा भक्तिभाव जागा होतो तेव्हा देव दूर नसतो, तो तेव्हाच प्रकट होतो भक्तांच्या अंतःकरणात. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. स्वामी, तुमचं प्रत्येक रूप हे नव्या अर्थाने उजळतं. राजाराम आणि सिद्धी यांच्या अक्कलकोट पर्यंतच्या प्रवासामध्ये आम्ही राजारामला त्याच्या चुकीची जाणीव करून देत आहोत आणि सिद्धीकडून सेवा घडवून आणत आहोत, जेणेकरून त्याची भक्ती मार्गामध्ये प्रगती व्हावी या हेतूने. गोपाळा, आम्हाला दुहेरी हेतू साधायचा आहे. स्वामी, अक्कलकोट मध्ये पोहोचल्याची जाणीव त्यांना कधी करून देणार आहात?